शक्यतो घरातल्या कुलस्त्रीनी किंवा घरातल्या महिलांनी एक सवय ही लावूनच घ्यायला हवी की सकाळी आणि संध्याकाळी देवघरात तुमच्या दिवा हा लागलाच पाहिजे. शक्यतो घरातल्या 3 ठिकाणी आपण दिवा लावायला हवा, सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ, देवघरात आणि त्याचबरोबर मुख्य दरवाजाच्या बाहेर. पण आजकालच्या बिझी लाईफमुळे जमत नाही, त्यामुळे कमीत कमी तुमच्या देवघरात तरी दिवा असावा हे मला वाटतं. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळेस घरात धूप बत्ती किंवा अगदी कापुराचा धूर तुमच्या घरात फिरवा. याने नकारात्मक शक्ती तर बाहेर पडतेच पडते, पण त्याचबरोबर तुम्हाला सांगते ह्या वेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवतांचं स्मरण करायला हवं, वास्तुदेवतांचं स्मरण करायला हवं आणि त्याचबरोबर पितृदेवतांचं स्मरण करायला हवं. आणि हे स्मरण करताना ओम नमो कुलदेवताय नमः, ओम नमो वास्तुदेवताय नमः आणि ओम नमो पितृदेवताय नमः या 3 मंत्रांचा इथे मी लिहून देत आहे. या 3 मंत्रांचा जप करायला हवा. एकदा केला तरीही म्हटलं तरीही चालेल, सकाळी आणि संध्याकाळी. सकाळची वेळ दिवा लावण्याची असते कमीत कमी 7च्या आत आणि त्याबरोबर संध्याकाळी म्हणजे सकाळी 6:30 ते 7:30 आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 या